जेव्हा माझी आई रोज माझ्या पत्नीला मारायची तेव्हा मी माझ्या सख्या बहिणीसोबत असं काही केलं ज्याने माझ्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या लग्नाला 2 महिने झाले होते. माझ्या बायकोचं नाव मेघना होतं. ती एकदम साधी मुलगी होती, संस्कारी होती. मेघना तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या लहानपणापासूनच तिच्या आईवडिलांनी तिचा खूप लाड केला होता. मेघनाचे वडील हे सरकारी नोकरी करत होते. सरकारी नोकरी करत असल्याने त्यांना सॅलरी चांगली होती. त्यामुळे हुंड्याच्या आहारी जाऊन माझ्या आईने माझं लग्न मेघनासोबत लावून दिलं होतं. खरं तर मेघना मला मनापासून आवडली होती, कारण ती खूप साधी, सुंदर आणि सुसंस्कारी मुलगी होती. त्यामुळे मला या लग्नामध्ये काहीच अडचण नव्हती. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. माझी नोकरी ही मुंबईला असायची. मी दिसायलाही चांगला होतो. माझी अशी परिस्थिती बघून मेघनाच्या वडिलांनी माझ्यासोबत लग्न करण्यास होकार दिला. माझ्या आईने तर हुंड्यामध्ये कहरच केला होता. तिने हुंड्यामध्ये एक कार, एक सोन्याची चेन आणि 12 लाख रुपये रोख रक्कम घेतली होती. मेघना तिच्या वडिलांची एकुलती एक असल्याने त्यांनी लग्नामध्ये काहीच कमी सोडली नव्हती. त्यांनी आमचं लग्न एकदम धूमधडाक्यात लावून दिलं होतं आणि त्यांनी खूप विश्वासाने मेघनाचा हात माझ्या हातामध्ये दिला होता. त्यामुळे मी खूप आनंदी होतो. जेव्हा मेघना आमच्या घरी सून म्हणून आली तेव्हापासून आमचा संसार सुखाने चालू झाला होता. मला एक बहीण होती. तिचं नाव मानसी होतं. माझ्या आईचं तिच्यावर खूप प्रेम होतं. मानसीचंही लग्न ठरलं होतं. तिचं लग्न पुढच्या 6 महिन्यांमध्ये होणार होतं. माझ्या आईने मानसीला खूप लाडात वाढवलं होतं. ती कधीच मानसीला घरातील कामं करून देत नव्हती, पण मेघनाकडून मात्र एक ना एक काम करून घेत असायची. तिला जराही बसू देत नसायची. मेघना जराही बसली तरी माझ्या आईला बघवत नसायचं. ती तिला लगेच उठून काम करायला सांगायची. मेघना ही बिचारी गरीब आणि साधी असल्यामुळे तीही कधी उलट उत्तर देत नसायची किंवा काही बोलतही नसायची. माझ्यापाशी काही तक्रार करत नसायची. एके दिवशी मेघनाची तब्येत खूप बिघडली. त्यावेळेस माझी आई मेघनाला म्हणाली की मेघना, मानसीला खूप भूक लागली आहे, उठ आणि तिला मॅगी बनवून दे. त्यावर मेघना म्हणाली, आई, माझी तब्येत खूप खराब आहे, मला उठवतही नाही, त्यामुळे आजचा दिवस तुम्ही मानसीलाच मॅगी बनवायला सांगा. हे ऐकून मात्र माझ्या आईला खूप राग आला होता. ती म्हणाली की तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला काम सांगायची? येऊ दे रमेशला, त्यालाच सांगते. जेव्हा मी ऑफिसमधून थकून घरी आलो त्यावेळी माझ्या आईने माझ्याकडे मेघनाची तक्रार करायला चालू केली. हे सगळं मेघना गप्प बसून ऐकत होती. ती काहीच न बोलता फक्त माझी माफी मागत होती. ती मला माफी मागत म्हणाली की मी इथून पुढे असं कधीच वागणार नाही. मीही तिला माफ केलं. असेच दिवस जात होते. मानसीच्या लग्नाला आता 1च महिना राहिला होता. आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो होतो. तेव्हाच अचानक आमच्या फोनवर एक फोन आला. तो फोन मानसीच्या सासरहून आला होता. ते म्हणत होते की आम्हाला हुंड्यामध्ये एक कार हवी आहे. जर तुम्हाला हे मान्य नसेल तर आम्ही हे लग्न मोडायला तयार आहे. हे सगळं बोलणं ऐकून माझी आई खूप घाबरली. माझी आई म्हणू लागली की आता तर लग्नपत्रिका छापल्या गेल्या आहेत आणि लग्नाची सर्व तयारी देखील झाली आहे. आता जर हे लग्न मोडलं तर सगळ्या आसपासच्या परिसरात खूप चर्चा होईल. मानसीवर तर खूप मोठा डाग लागेल. हे सगळं बोलत असतानाच मेघना आतमध्ये गेली आणि काहीतरी घेऊन आली आणि माझ्या आईजवळ गेली आणि म्हणाली की आई, ही घ्या कारची चावी. ही कार तुम्ही त्यांना द्या. आपण कार तर नंतरही घेऊ शकतो, पण जर मानसीचं लग्न मोडलं तर आपण ते परत जोडू शकत नाही आणि मानसीलाही खूप वाईट वाटेल. त्यामुळे ही चावी राहू द्या. माझ्या आईच्या डोळ्यात आता मेघनाबद्दल आपुलकी वाटत होती. आता तिचं हृदय भरून आलं होतं. ज्या मुलीला आपण आजपर्यंत मोलकरणीसारखं वागवलं, घालून पाडून बोलले, पण ही तर आपल्यावर किती प्रेम करते हे पाहून मात्र माझ्या आईला खूप रडू आलं. तिने मेघनाची माफी मागितली आणि आता त्या दोघी आई आणि मुलीसारखं राहत आहेत.